भूमितीचा म्हणजे जॉमेट्रीचा किती अभ्यास केला तर काही ना काही फॉर्म्युले सुटूनच जातात. ते सुटणार नाही तुमचे, कारण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि SSC, GD, MTS आणि RRB वरचे बरेचसे प्रश्न या चॅनलवर पाहताय. बघा आता त्या स्वरूपाचा मागच्या काही वर्षांमध्ये विचारलेला प्रश्न. एका वर्तुळाचा व्यास 23 सेंटीमीटर आहे. व्यास दिलेला आहे 23 सेंटीमीटर, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये म्हणतात डायमीटर. जर वर्तुळखंडाचे म्हणजे सेक्टरचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया 276 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर वर्तुळ कंसाची आर्कची लांबी शोधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा वर्तुळ आहे, हे त्याचं सेंटर आहे O, तर ही जी आहे याला म्हणतात रेडियस, ही पण आहे रेडियस म्हणजे त्रिज्या. आणि वर्तुळ जो कंस असतो तो वर्तुळ कंस हा आहे बघा, ह्याला म्हणतात वर्तुळ कंस. आणि हे संपूर्ण जे आहे हे संपूर्ण याला म्हणतात वर्तुळ खंड म्हणजे सेक्टर. आता दिलेलं काय आहे, डायमीटर दिलेला आहे 23 सेंटीमीटर. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, वर्तुळखंडाची, वर्तुळखंड म्हणजे सेक्टर, सेक्टरचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ, याचं सूत्र लक्षात ठेवा 1/2 गुणिले L गुणिले R. आता L म्हणजे काय, L म्हणजे हा जो आर्क दिसतोय त्याची लांबी, तीच आपल्याला काढायची आहे. सेक्टरचा एरिया दिलेला आहे का, दिलेला आहे 276. बघा इथे 276 बरोबर 1/2 गुणिले L. L तर काढायचं आपल्याला लांबी. R किती आहे मला सांगा. 23 जर व्यास असेल तर त्रिज्या किती असणार, त्रिज्या असणार 23/2 म्हणजे व्यासाची अर्धी, डायमीटरची अर्धी. मला L पाहिजे, मग 276 गुणिले हा 2 आणि 2 वर जाणार, इथे 4 होणार आणि हा 23 खाली जाणार बरोबर L. मला सांगा 23 एके 23 उरले 4, इथून घेतला 6, 23 दुने 46, 12 चोक 48 म्हणजे याचा अर्थ L ची लांबी 48 सेंटीमीटर येते, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही, सिंपल सांगा. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न याच्यावर आधारित सुटणार. नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा.